यवतमाळ जिल्ह्यातल्या पुसद तालुक्यातल्या पारडीचे अजय गरड गेल्या 10 वर्षांपासून शेती करतात। पण दिवसेंदिवस रासायनिक खतांच्या किमती वाढल्याने शेती परवडत नसल्याचं त्यांच्या लक्षात आलं। मग त्यांनी कृषी विभागाच्या मदतीने गांडूळ खत निर्मिती सुरू करून सेंद्रिय शेतीला सुरुवात केली। सध्या त्यांच्याकडे 1.5 एकरांवर टोमॅटोचं उत्पादन सुरू झालंय। यापासून त्यांना यंदा अंदाजे 4 लाख रुपयांचा नफा मिळण्याची शक्यता आहे। त्यांची यशोगाथा जाणून घेण्यासाठी आज आपण यवतमाळ जिल्ह्यातल्या पारडी गावी जाणार आहोत। अजय गरड यांची पारडी गावात 20 एकर शेती आहे। गेल्या 10 वर्षांपासून ते शेती करतायत। शेतीला सुरुवात केल्यानंतर त्यांनी शेतीत आधुनिकता आणण्याचा प्रयत्न केला। पारंपरिक पिकांना फाटा देत त्यांनी भाजीपाल्याच्या पिकाकडे आपला मोर्चा वळवला। पण रासायनिक खतांची कमतरता आणि त्याच्या वाढणाऱ्या किमतींमुळे शेती करणं परवडत नसल्याचं त्यांच्या लक्षात आलं। रासायनिक खताच्या किमती खूप झाल्या आणि रासायनिक खत मिळून नाही राहिलं। त्याच्यामुळे मी सेंद्रिय शेतीकडे वळलो। कृषी विभाग पुसदतर्फे मला गांडूळ खत युनिट दिला। त्या गांडूळ खत युनिटमधून मी दरवर्षी 10 टन रासायनिक शेतीला त्यांनी पर्याय शोधायला सुरुवात केली। या कामात त्यांना कृषी पर्यवेक्षक AS मस्के यांची मदत झाली। त्यांच्या मार्गदर्शनाखाली गरड यांनी 5 वर्षांपूर्वी गांडूळ खताचं युनिट घेतलं। सध्या दरवर्षी आपल्या 20 एकर शेतीसाठी ते 10 टन गांडूळ खताचं उत्पादन करतायत। त्यामुळे खतांवर होणाऱ्या खर्चात मोठी बचत होत असल्याचं त्यांच्या लक्षात आलंय। सेंद्रिय खत वापरल्यामुळे माझा 50% खतामध्ये बचत झाली। सेंद्रिय आणि गांडूळ खत दोन्ही पण वापरले आणि 5 दिवसापासून माझा माल चालू झाला। रोजचे 100 कॅरेट निघते। 300 रुपये जागेवरून भाव देतो आणि क्वालिटी चांगली असल्यामुळे व्यापारी जागेवरून टमाटे नेतात 300 रुपये कॅरेटने। तरी 300 रुपये भविष्यात सर्व फळाला काही भाव नाही मिळणार मला, तरी सरासरी 200 रुपये कॅरेट भाव मिळेल। सरासरी 2.5 ते 3 हजार कॅरेट निघतील माझी व उत्पन्न 5 ते 5.5 लाखापर्यंत जाईल। 85 ते 90 हजार रुपये माझा खर्च आहे। त्याच्यातून वजा करता 4 ते 4.5 लाख रुपये उत्पन्न मला मिळत। कापसाचं उत्पादन झाल्यानंतर त्यांनी मार्च महिन्याच्या सुरुवातीला 1.5 एकरात 4 फूट बाय 1 फुटांवर अभिनव वाणाच्या टोमॅटोची लागवड केली। यामध्ये 75% सेंद्रिय खत आणि 25% रासायनिक खताचा वापर केलाय। सेंद्रिय खतं घरगुती असल्यामुळे उत्पादन खर्चात मोठी बचत झालीय। सध्या त्यांच्याकडील टोमॅटोचं नुकतंच उत्पादन सुरू झालंय। सेंद्रिय पद्धतीमुळे फळांची गुणवत्ता सुद्धा चांगली आहे। पारंपरिक शेती करत सुद्धा कापूस सोयाबीन हे सर्व पिकं ह्यात होतात। यावर्षी भुईमुग लावत होतं, पण भुईमुगात काही परत हे होत नव्हतं म्हणून यावर्षी टमाटा लावलं। 1.5 एकर टमाटा, तर 1.5 एकरामध्ये आपल्याला कमीत कमी 2,500 कॅरेट निघेल असा अंदाज आहे। अजय गरड यांनी यंदा टोमॅटोला पाणी देण्यासाठी ठिबक संच बसवलाय। त्यामुळे कमी पाणी असून सुद्धा त्यांची टोमॅटोची बाग चांगल्या पद्धतीने बहरली आहे। सेंद्रिय खतांमुळे फळांची गुणवत्ता आणि आकार सुद्धा चांगला आहे। इतर लोकांपेक्षा यांची क्वालिटी चांगली असल्यामुळे यांना भाव 300 रुपये कॅरेट प्रमाणे डेलीमध्ये चालू आहे। तरी यांचे कॅरेट रोज 100, 80, 90, 100 कॅरेट निघत आहे। मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून टोमॅटोचं उत्पादन सुरू झालंय। आतापर्यंत त्यांची 300 ते 400 क्रेट टोमॅटोची विक्री झाली आहे। टोमॅटोची गुणवत्ता चांगली असल्यामुळे अनेक व्यापारी शेतातूनच 20 किलोच्या क्रेटची 300 रुपयांच्या दराने खरेदी करून घेऊन जात आहेत। हंगामात त्यांना अंदाजे 5 लाखांचं उत्पन्न अपेक्षित असून त्यापैकी लाख रुपयांचा खर्च वगळता किमान 4 लाख रुपयांचा नफा अपेक्षित आहे। सदर शेतकऱ्यांना प्रोत्साहित करून आम्ही त्यांना 5-6 वर्षापूर्वी गांडूळ खताचं युनिट सबसिडीवर दिलेलं आहे। त्यांनी बांधून त्यांच्या शेतामध्ये गांडूळ खत चांगल्या प्रतीचं तयार करून त्यांनी स्वतः सेंद्रिय शेतीकडे वळालेले आहेत। तसेच एकात्मिक कीड व्यवस्थापनामधून जैविक औषधी मायक्रोन्यूट्रियन्स त्यांना योजनेतून पुरवलेले आहेत व वेळोवेळी त्यांना मार्गदर्शन करून त्यांनी पारंपरिक शेतीतून थोडंसं बाजूला जाऊन भाजीपाल्याच्या शेतीकडे वळण्याचा प्रयत्न केला। विदर्भातले शेतकरी मोठ्या संख्येनं आजही पारंपरिक पद्धतीनं रासायनिक खतांच्या वापरावर भर देत आहेत। पण दिवसेंदिवस रासायनिक खतांची उपलब्धताच कमी होत असल्यानं त्यांचे भाव वाढणार हे स्पष्ट आहे। त्यामुळे सगळ्याच शेतकऱ्यांनी रासायनिक खतांना पर्याय शोधणं गरजेचं आहे। पण हा पर्याय अजय गरड यांच्याप्रमाणे घरगुती किंवा अत्यल्प खर्चाचा शोधला तर शेती आरोग्यदायी आणि किफायतशीर होईल यात शंका नाही। गजानन भोयर सह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, यवतमाळ।